हॅलो डिअर स्टुडंट, दिस इज लेक्चर नंबर 3 ऑन पी ब्लॉक. याच्या आधी मी 2 व्हिडिओज याच्यावरती बनवलेले आहेत. त्यात बऱ्यापैकी जास्त महत्त्वाचे टॉपिक मी इन्व्हॉल्व केले. नाउ इन दिस व्हिडिओ, first of all, I am going to discuss about the group number 70. It is halogen family. It consists of fluorine, chlorine, bromine and iodine. Now the last element, that is astatine, which is radioactive element, which has a very short life. आता बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे डिस्कस करायचं आहे, ठीक आहे, फिजिकल प्रॉपर्टीज तर आपण बऱ्यापैकी जणांना माहितीच असतात. याच्यामध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट नाहीये, पण बाकी सगळेच पॉईंट खूप जास्त महत्त्वाचे सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, आपण एक ओव्हरलुक करून घेऊ. बघा, टॉप टू बॉटम मूव्ह होताना नेहमी लक्षात ठेवा की टॉप टू बॉटम मूव्ह होताना ॲटॉमिक साईज वाढते, इनडायरेक्टली आयनिक साईज सुद्धा वाढते आणि कोव्हॅलेंट साईज सुद्धा, कोव्हॅलेंट रेडियस सुद्धा वाढणार आहे. मग बघा, हे आपण आयनिक रेडियस किंवा कोव्हॅलेंट रेडियस हे नेहमी काय होणार आहे, इन्क्रीज होतोय. जेव्हा त्या ॲटमची साईज वाढलेली असेल तर एक्झॅक्टली होतं बघा. आपल्याला जर डिस्कशन करायचंय आयोनायझेशन एन्थॅल्पी बद्दल. आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय असतं की आपण लास्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करतोय आणि त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काय लागते, एनर्जी लागते. मग आता मला लॉजिकल सांगा की जेवढा मोठा ॲटम असेल, जेवढी ॲटॉमिक साईज वाढत जाईल तेवढा लास्ट इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होईल, कारण तो न्यूक्लियस पासून खूप दूर आहे. ठीक आहे, त्यामुळे टॉप साइडला जर इलेक्ट्रॉन काढायचं असेल तर इलेक्ट्रॉन काढणं डिफिकल्ट आहे. बॉटम साइडच्या ॲटमचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं असेल तर इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होईल. मग टॉप टू बॉटम आयोनायझेशन एन्थॅल्पी काय झाली, डिक्रीज झाली. नाउ विल टॉक अबाउट द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे काय, द ॲबिलिटी ऑफ ॲटम टू पुल इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. जितका ॲटम स्मॉल असेल तेवढं इलेक्ट्रॉन ओढण्याची टेंडन्सी जास्त असेल. ॲटॉमिक साईज जर वाढत गेली तर इलेक्ट्रॉन पुल करण्याची टेंडन्सी थोडीशी कमी होणार आहे. मग पुन्हा ट्रेंड सेम झालं जसं आपण बोललो आयोनायझेशन एन्थॅल्पीच्या बाबतीत. मग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. ठीक आहे, इन्क्रीज डिक्रीज वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. कसे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 4 ऑप्शन दिले आणि क्वेश्चन असा विचारला की विच ऑफ द फॉलोइंग इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, which of the following has high ionization enthalpy or low ionization enthalpy, option A B C D. या टाइपचे क्वेश्चन याच्यावर जनरली विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, पण हा खूप इझी टॉपिक आहे. आता रेस्ट ऑफ द टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, आता याच्यातला मी सेकंड पॉईंट डिस्कस करतोय. बघा काय दिलंय तुम्हाला, आयनिक कॅरेक्टर. आता हे जे आयनिक कॅरेक्टर आपल्याला डिस्कस करायचं आहे, जेव्हा एखाद्या मेटलचं कॉम्बिनेशन वेगवेगळ्या हॅलोजन सोबत होतंय, तर बघा सगळ्यात जास्त आयनिक कॅरेक्टर कोणाचं असणार आहे, ज्याच्यामध्ये हाय इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम असतो. फॉर एक्झाम्पल फ्लोरीन. या मेटल आणि फ्लोरीन मधला जो बॉन्ड आहे याचा आयनिक कॅरेक्टर जास्त आहे. आयनिक कॅरेक्टर हळूहळू काय होत झालंय, कमी कमी होत झालंय. एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आता सपोज मी हे 4 ऑप्शन तुम्हाला दिले आणि क्वेश्चन कसं तयार होईल, विच ऑफ द फॉलोइंग इज मोर आयोनिक और विच ऑफ द फॉलोइंग इज लेस आयोनिक असं म्हटलं तरी चालेल. मग तुम्हाला कुठला जास्त आयोनिक असतो, फ्लोरीनचं कंपाऊंड. जेव्हा फ्लोरीनची रिएक्शन मेटल सोबत होते, जे मेटल फ्लुइड फॉर्म होते विच इज हायली आयनिक इन नेचर. ठीक आहे, महत्वाचा पॉईंट आहे, पॉईंट नंबर 2. नाउ पॉईंट नंबर 3, स्ट्रेंथ ऑफ एम एक्स बॉन्ड. पण लक्षात घ्या, इथला जो एम आहे ना, हा आता मेटल नाहीये. हा एम म्हणजे कोण असणार आहे, इट्स अ नॉन मेटल. म्हणजे आपण इथे प्रत्येक ठिकाणी काय घेतोय, नॉन मेटल. आणि नॉन मेटल हा हॅलोजन सोबत आपण कंबाईन करतोय. मग इथे बघा काय होतंय की जेव्हा एखादा नॉन मेटल फ्लोरीन सोबत कंबाईन होतोय तर या दोघांची जी बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती सगळ्यात जास्त आहे. बॉन्ड स्ट्रेंथ जास्त का बरं, कारण हा फ्लोरीनची ॲटॉमिक साईज खूप स्मॉल आहे, दोघांमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन चांगलं असणार आहे, त्यामुळे इथली बॉन्ड स्ट्रेंथ वाढून जाईल. हळूहळू बॉन्ड स्ट्रेंथ काय होईल, कमी कमी होईल. लक्षात ठेवा, बॉन्ड स्ट्रेंथ कधी वाढते, जेव्हा फ्लोरीन सोबत नॉन मेटल जोडला गेला असेल. महत्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, हा एम म्हणजे कोण असला पाहिजे, नॉन मेटल असला पाहिजे. त्याच्यानंतर हा जो 4th पॉईंट आहे, इट्स अ ऍसिडिक स्ट्रेंथ. वी आर टॉकिंग अबाउट ऍसिडिक स्ट्रेंथ. बघा आता काय होतंय की प्रत्येक फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे प्रत्येक जण त्याचा हायड्रेट फॉर्म करताय. दीज आर द नंबर ऑफ हायड्रेट्स. याच्यामध्ये बघा आयोडीनच्या बाबतीत जर बघितलं तर आयोडीनची ॲटॉमिक साईज खूप मोठी आहे ऍज कम्पेअर टू फ्लोरीन. येसो नो. आता जितका मोठा ॲटम असेल, आयोडीन हा खूप मोठा ॲटम आहे ऍज कम्पेअर टू फ्लोरीन. त्या प्रत्येकासोबत आपण हायड्रोजनला जोडलंय. बघा एक मोठा ॲटम आहे आणि त्याच्यासोबत हायड्रोजन आपण जोडलाय. बॉन्ड लेंथ वाढली. आयोडीन आणि हायड्रोजन यांच्यातली बॉन्ड लेंथ वाढली. जितकी बॉन्ड लेंथ वाढणार तेवढा बॉन्ड वीक होत जाईल. साधी गोष्ट आहे, बॉन्डची लेंथ वाढली तर बॉन्ड वीक होईल, बॉन्ड इझिली ब्रेक होईल. आणि जितका बॉन्ड लवकर ब्रेक होईल तेवढा H+ लवकर रिलीज होईल. आणि जितका H+ लवकर रिलीज होईल तेवढा तो जास्त ऍसिडिक असतो. मग बघा HI मध्ये बॉन्ड लेंथ जास्त आहे, बॉन्ड लवकर ब्रेक होईल, लवकर H+ प्रोड्यूस करेल, स्ट्रॉंग ऍसिड असेल. मग HI इज स्ट्रॉंग ऍसिड ऍज कम्पेअर्ड टू द रेस्ट ऑफ. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की
HF is weak acid, HI is strong acid. Which of the following is strong acid? Which of the following is weak acid? या टाइपचा क्वेश्चन विचारला झाला. नाउ क्वेश्चन पॉइंट नंबर 5, इट इज स्टॅबिलिटी. जेवढे काही सगळ्या हॅलोजनचे जे काही हायड्रेट्स असतात त्यांची आपल्याला स्टॅबिलिटी डिसाइड करायची आहे. आता ही स्टॅबिलिटी बघा आपण काय सांगतोय की HF हा मोलिक्यूल जास्त स्टेबल आहे ऍज कम्पेअर टू HI. टॉप टू बॉटम जे काही हायड्रेट आपण फॉर्म केले स्टॅबिलिटी काय होत चालली आहे, डिक्रीज होत चालली आहे. सगळ्यात जास्त स्टेबल कुठला हायड्रेट आहे, HF जास्त स्टेबल आहे आणि HI हे थोडंसं लेस स्टेबल आहे ऍज कम्पेअर टू HF. मग स्टेबल कोण आहे आणि अनस्टेबल कोण आहे या टाइपचा क्वेश्चन विचारला जाणार. देन द थर्मल स्टॅबिलिटी, विल टॉक अबाउट द थर्मल स्टॅबिलिटी. सेम ट्रेंड जो वरती फॉलो होतोय तोच ट्रेंड इथे फॉलो होतोय. HF इज थर्मली मोर स्टेबल ऍज कम्पेअर टू HI. आता एक महत्वाचं अजून डिस्कस करायचंय, हायड्रोजन बॉन्डिंग. हे सगळेच फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सगळेच इलेमेंट हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतात. ठीक आहे, कोणासोबत फॉर्म करतात, त्यांच्या हायड्रेट सोबत. काय म्हणणं आहे, ओनली फ्लोरीन फॉर्म्स हायड्रोजन बॉन्डिंग इन इट्स हायड्राइड फॉर्म. हे सगळ्यांचेच हायड्रेट तयार होतात पण सगळेच्या सगळे हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करत नाही. मग कोण फॉर्म करतं हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. ओनली फ्लोरीन कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग इन इट्स हायड्रेट. हा महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर हे जे हायड्रेट आपण दाखवले याच्यामध्ये जे HF आहे ऑर्डिनरी टेम्परेचरला कुठल्या स्टेटला असतं, लिक्विड स्टेटला. पण बाकीचे जे हायड्रेट आपण बघितले ऑर्डिनरी टेम्परेचरला कुठल्या स्टेटला आहे, गॅसेस स्टेटला. क्वेश्चन कसं विचारलं जाईल, विच ऑफ द हायड्रेट और विच ऑफ द फॉलोइंग इज इन लिक्विड स्टेट. मग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की HF ऑर्डिनरी टेम्परेचरला म्हणजे रूम टेम्परेचरला कुठल्या स्टेटला असणार आहे, लिक्विड स्टेटला. अजून एक महत्वाचा की ऑलरेडी आपण इथे डिस्कस केला पण असेल, आय थिंक इथे डिस्कस केला आपण तो. HF हे कसं आहे, इट्स अ वीक ऍसिड. हा कसा असणार आहे, वीक ऍसिड. आणि बाकीचे जे हायड्रेट आहे हे HF नक्कीच कसे आहे, स्ट्रॉंग ऍसिड. सगळ्यात स्ट्रॉंग ऍसिड कोण असणार आहे, HI असणार आहे. तो पण आपण इथे डिस्कस केलेला आहे. नाउ विल टॉक अबाउट द ऑक्सिडेशन स्टेट. हे जेवढे पण हॅलोजन फॅमिली आहे यांच्यामध्ये तुम्हाला व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट सापडते. इट स्टार्ट फ्रॉम -1, +1, +3, +5 अँड +7. मग क्वेश्चन कसा विचारलेला, विच ऑफ द फॉलोइंग ऑक्सिडेशन स्टेट इज नॉट शोन बाय हॅलोजन्स. अशी कुठली ऑक्सिडेशन स्टेट आहे की जे हॅलोजन दाखवत नाही. तुम्हाला हे माहिती पाहिजे की कुठली दाखवतात, हे माहिती करून घ्या की हे दाखवतात. मग तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता की कुठली स्टेट तुम्हाला सापडणार नाही. आता बघा याच्यामध्ये अजून महत्वाचा पॉईंट असा आहे की फ्लोरीन की जो यांच्यामध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. फ्लोरीन हा असा एलिमेंट आहे हॅलोजन फॅमिलीमध्ये की जो फक्त तुम्हाला काय दाखवणार आहे, -1 ऑक्सिडेशन स्टेट. याच्या व्यतिरिक्त तो तुम्हाला कुठलीही स्टेट दाखवणार नाहीये. पण बाकीचे एलिमेंट जर आपण विचार केला, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांचा जर आपण विचार केला तर ते तुम्हाला यांच्यापैकी कुठल्याही स्टेटला सापडू शकतात. They shows oxidation state from -1, +1, +3, +5, +7. But only fluorine is the element which shows only -1 oxidation state. महत्वाचे पॉइंट्स आहेत. डिअर स्टुडंट, मी सपोज तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. तुम्हाला काही कंपाऊंड दिले BrF3, ClF3, BrI3, ICl3, ऑप्शन ABCD. आणि क्वेश्चन जर असा विचारला की विच ऑफ द फॉलोइंग इंटर हॅलोजन कंपाऊंड डज नॉट एक्झिस्ट. या टाइपचा क्वेश्चन CET ला सुद्धा विचारला गेला, तुम्ही क्वेश्चन पेपर चेक करू शकता. त्यानंतर सेकंड टाइपचा क्वेश्चन, काही इंटर हॅलोजन तुम्हाला कंपाऊंड दिलेले आहेत आणि जर त्या कंपाऊंडच्या फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला त्याची जॉमेट्री ओळखायची असेल किंवा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला हायब्रिडेशन ओळखायचं असेल तर ते कसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, ही सिंपल टॉपिक आहे. बघा याच्यामध्ये काय आहे, हे इंटर हॅलोजन कंपाऊंड फॉर्म कसे होतात जेव्हा 2 डिफरंट हॅलोजन कंबाईन होतात. डिफरंट हॅलोजन, सेम हॅलोजन चालणार नाही. व्हेन 2 डिफरंट हॅलोजन आयटम कंबाईन टुगेदर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की हे इंटर हॅलोजन कंपाऊंड रिप्रेझेंट कसे केले जातात. पॉईंट नंबर 1, दे आर रिप्रेझेंटेड ॲज X, X3, X5, X7. हा झाला पहिला महत्त्वाचा पॉईंट. इथेच पहिला एमसीक्यू तयार होईल की विच ऑफ द फॉलोइंग इंटर हॅलोजन कंपाऊंड डज नॉट एक्झिस्ट. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की रेशो 1:1, 1:3, 1:5, 1:7 हा रेशो आहे. ठीक आहे, त्याच्या पलीकडे X आणि जो X' आहे त्याच्यातला जो X ऍटम आहे त्याची ऍटॉमिक साईज मोठी असते आणि X' त्याची ऍटॉमिक साईज स्मॉल असणार आहे. हा सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे. पहिला जो हॅलोजन आहे त्याची ऍटॉमिक साईज म्हणजे ज्याला आपण X म्हणतोय, इट हॅज अ लार्ज ऍटॉमिक साईज अँड X' हॅज अ स्मॉल ऍटॉमिक साईज. महत्वाचा पॉईंट आहे. ज्यांना हे कळलं असेल ते कॅन इझिली फाइंड आउट विच ऑप्शन इज करेक्ट. तुम्ही आता चेक करा की प्रत्येकामध्ये पहिल्या हॅलोजन सोबत जे हॅलोजन जोडले गेले ते 3 टाइम्स आहे.
ते 3 टाइम्स असेल किंवा 4 टाइम्स असेल दॅट डझंट मॅटर. आपल्याला हे चेक करायचं आहे की पहिल्या हायड्रोजन पेक्षा दुसऱ्या हायड्रोजनची ऍटॉमिक साईज स्मॉल पाहिजे, पहिल्याचे ऍटॉमिक साईज लार्ज पाहिजे. पहिलं ऑप्शन दिलंय तुम्हाला ब्रोमीन. ब्रोमीन सोबत कोण जोडलंय? फ्लोरीन. तुम्ही चेक करा ब्रोमीन. ब्रोमीनची ऍटॉमिक साईज हवा तुम्ही असं दाखवत होते, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. बघा आपण इथे समजून घेऊया की ब्रोमीन सोबत लक्षात ठेवा ब्रोमीन सोबत दोनच ऑप्शन आहे. ब्रोमीन सोबत एक तर क्लोरीन जोडला जाईल किंवा फ्लोरीन जोडला जाईल. त्याच्या सोबत जो जोडला जाणार आहे त्याची ऍटॉमिक साईज कमी पाहिजे हे डोक्यात फिक्स ठेवा. समजा मला आयोडीन सोबत जोडायचंय तर मी आयोडीन सोबत कोणाला जोडू शकतोय? आयोडीन पेक्षा कमी ऍटॉमिक साईज असलेल्या ऍटमला. माझ्याकडे तीनही ऑप्शन चालणार आहेत मला, ठीक आहे. पण जर मला क्लोरीन सोबत जोडायचं असेल तर माझ्याकडे एकच ऑप्शन आहे. क्लोरीन सोबत मी कोणाला जोडू शकतोय? फ्लोरीनला. पण क्लोरीन सोबत मी ब्रोमीनला पण जोडू शकत नाही किंवा आयोडीनला सुद्धा जोडू शकत नाहीये. मग आता हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. बघा एक्झॅक्टली ब्रोमीन आणि फ्लोरीनचं कॉम्बिनेशन आहे. हा ब्रोमीन आणि वरचा फ्लोरीन कॉम्बिनेशन चालेल. सेकंड ऑप्शन आहे क्लोरीन सोबत आहे फ्लोरीन. क्लोरीन सोबत फ्लोरीन चालणार आहे कारण फ्लोरीनची ऍटॉमिक साईज कमी आहे. ब्रोमीन सोबत आयोडीन. ब्रोमीन सोबत कोण जोडता येते? आयोडीन जोडता येते. चालणार आहे का? नाही, कारण जो दुसरा हायड्रोजन आहे त्याची ऍटॉमिक साईज पहिल्यापेक्षा कमीच पाहिजे, हे महत्वाचं आहे, ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन सी इज करेक्ट. दिस कंपाऊंड डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. आता बघा तुम्ही या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना ही थेरी तुम्हाला कामात येईल आणि त्याचे फक्त मी एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला की हे एक्स डॅशचे कुठले कुठले एक्झाम्पल आहे. x3 डॅशचे एक्झाम्पल आहे, x5 डॅशचे एक्झाम्पल आणि x7 डॅशचे एक्झाम्पल्स आहे. ठीक आहे. मग हे एक्झाम्पल्स तुम्ही अजिबात पाठ करायचे नाही. मी तुम्हाला सिंपल सांगितले की इंटरहायड्रोजन कंपाऊंड कुठल्या वेळी फॉर्म होतात. हे जर माहिती असेल तर हे एक्झाम्पल एकही पाठ करू नका. तुम्हाला एवढं कळलं असेल इट्स मोर दॅन सफिशियंट. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी एक क्वेश्चन विचारला होता की हे इंटरहायड्रोजन कंपाऊंड यांची जॉमेट्री कुठली असते आणि यांच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं हायब्रिडायझेशन कुठलं असतं, हा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. ठीक आहे. बघा जे x3 डॅश पॅटर्न आहे, x3 हे एवढे जे मॉलिक्युल्स आहेत यांच्यामध्ये इन्व्हॉल्व यांची जी जॉमेट्री असणार आहे ती असणार आहे ट्रायगोनल बायपिरामिड. शक्यतो टी शेप आपण कधी युज करत नाही. प्रॉपर जे रेग्युलर जॉमेट्री असते कुठली असते? ट्रायगोनल बायपिरामिड. पण मग एखादा वेगळा शब्द लक्षात राहू दे, त्याला टी शेप सुद्धा ऑप्शन पेपरला येऊ शकतोय. त्याच्यानंतर जे x5 डॅश आहे दे हॅव स्क्वेअर पिरामिडल जॉमेट्री अँड फायनली x7 डॅश जे आहे त्यांचं पेंटागोनल बायपिरामिडल जॉमेट्री. आता राहिला प्रश्न हायब्रिडायझेशनचा. नाउ x3 डॅश यांच्यामध्ये जे हायब्रिडायझेशन असतं इट इज sp3 डिहायब्रिडायझेशन. जे x5 डॅश आहे यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं हायब्रिडायझेशन sp3 d2 हायब्रिडायझेशन. आणि जो शेवटचा मॉलिक्यूल आहे त्याचं एकच एक्झाम्पल आहे IF7. ठीक आहे. हे पण MCQ ला विचारलं जाऊ शकते. याच्यामध्ये जे काही हायब्रिडायझेशन इन्व्हॉल्व होतं दॅट हायब्रिडायझेशन इज sp3 D3. दीज आर द हायब्रिडायझेशन. यांच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट टॉपिक आपण बघूया. इट्स ऑक्सी ऍसिड्स ऑफ हॅलोजन. जेव्हा ऑक्सी ऍसिड्स ऑफ हॅलोजन मध्ये महत्वाचे क्वेश्चन कसे विचारतात आपण एक टेबलर फॉर्म मध्ये स्टडी करूया. बघा इथे तुम्हाला मी टेबल्स मध्ये काही ऍसिड्स दिले की जे रिस्पेक्टिव्ह हॅलोजन मुळे तयार होत आहे. पहिलीची कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये आपण मेन्शन केले हायपोहॅलस ऍसिड. सेकंड कॅटेगरी इज हॅलस ऍसिड, हॅलिक ऍसिड अँड पर हॅलिक ऍसिड. आता बघा याच्यामध्ये क्वेश्चन कसं विचारतो टेबलवरती कुठलं ऍसिड फॉर्म होतं आणि कुठलं ऍसिड फॉर्म होणार नाहीये या टाइपचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. फॉर एक्झाम्पल जर आपण बघायला गेलं तर प्रत्येक हॅलोजन कुठल्या टाइपचा ऍसिड फॉर्म करतोय? हायपोहॅलस ऍसिड फॉर्म करतोय. फॉर एक्झाम्पल हायपोफ्लोरस ऍसिड, हायपोक्लोरस ऍसिड, हायपोब्रोमस ऍसिड अँड हायपोआयडस ऍसिड. हे सगळेचे सगळे हायपो फॉर्म मध्ये आहे. हायपोहॅलस हे फॉर्म करताय सगळे फ्लोरीन. पण हॅलस ऍसिडच्या बाबतीत बघितलं तर फक्त क्लोरस ऍसिडच तयार होतं, फ्लोरस तयार होणार नाही. त्याच्यानंतर ब्रोमस ऍसिड फॉर्म होणार नाही, आयोडस ऍसिड सुद्धा फॉर्म होणार नाहीये. कुठलं फॉर्म होतंय? बघा हॅलस ऍसिडच्या बाबतीत फक्त कोण तयार करतोय? क्लोरीन तयार करतोय. बाकीच्यांचे फॉर्म होत नाहीये. महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर हॅलिक ऍसिड जर आपण बघितलं फॉर एक्झाम्पल क्लोरिक ऍसिड, ब्रोमिक ऍसिड, आयोडिक ऍसिड. क्वेश्चन असा विचारला जाईल which of the following halic acid does not form? Which of the following halic acid does not form? Halic acid कुठलं फॉर्म होत नाहीये? इथलं या जागेवरती. मग कोण असेल ते? फ्लोरिक ऍसिड. त्या ठिकाणी कोण असणार आहे? फ्लोरिक ऍसिड. क्लोरिक ऍसिड फॉर्म होते, ब्रोमिक फॉर्म होते, आयोडिक फॉर्म होते. नाउ द लास्ट इज पर हॅलिक ऍसिड. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? इट्स अ
पर क्लोरिक ऍसिड, पर ब्रोमिक ऍसिड, पर आयोडिक ऍसिड हे तयार होता. मग कुठलं तयार होत नाही? पर फ्लोरिक ऍसिड फॉर्म होत नाही. हा झाला क्वेश्चन कुठला की कुठलं ऍसिड एक्झिट होतंय किंवा तयार होतोय आणि कुठलं तयार होत नाहीये. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आता बघा, समजा मी तुम्हाला इथे काही कंपाऊंड दिले, HOCl, HOClO, HOClO2, HOClO3 म्हणजे ही कुठली फॅमिली आहे? ही फॅमिली बघा या ठिकाणी, म्हणजे हायपोक्लोरस ऍसिड दिलं तुम्हाला, त्याच्यानंतर क्लोरस ऍसिड दिलं आहे, त्याच्यानंतर क्लोरिक ऍसिड दिलंय आणि परक्लोरिक ऍसिड दिलंय. या सगळ्यांची मी तुम्हाला क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट काढून दिली. कदाचित ही पण एक्झामला विचारली जाऊ शकते. क्वेश्चन कसा विचारला जाईल? इन विच ऑफ द फॉलोइंग ऍसिड क्लोरीन शोज मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट, या टाइपचा क्वेश्चन विचारला जाईल. +7. ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन असा आहे की यांची ऑक्सिडायझिंग पॉवर वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय, थर्मल स्टॅबिलिटी वर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. आता बघा, ऑक्सिडायझिंग पॉवर जर आपण बघितली तर ऑक्सिडायझिंग पॉवर डिक्रीज होत जाते. येस नो? हे जे तुम्हाला ऍसिड दिले आहे यांची ऑक्सिडायझिंग पॉवर काय होत चालली? कमी. ही ऑक्सिडायझिंग पॉवर कशानुसार कमी होत चालली? बघा, ज्या ऍसिडचा ऑक्सिडेशन नंबर सगळ्यात जास्त असेल, ज्या ऍसिड मध्ये क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर सगळ्यात जास्त असेल त्याची ऑक्सिडायझिंग पॉवर सगळ्यात कमी. जितका ऑक्सिडेशन नंबर जास्त तेवढी ऑक्सिडायझिंग एजंटची स्ट्रेंथ कमी असणार आहे. मग सगळ्यात जास्त ऑक्सिडायझिंग पॉवर कोणाची असणार आहे? HOCl ची, आणि सगळ्यात कमी असणार आहे HOClO3 वरती. आता कधी कधी काय होतं माहिती का, एक्झामिनर यांच्यामध्ये असलेले ऑक्सिजन एकत्र करून घेतात कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी. घाबरण्याची गरज नाही, पहिला आहे तसं आपण दाखवू शकतोय HOCl, पण इथे ते काय करतात, ऑक्सिजनला एकत्र करून घेतात. म्हणजे आपण असं दाखवू शकतोय HClO2, तसे इथे आपण दाखवू शकतोय HCl, आणि हे सगळे ऑक्सिजन एकत्र केलंय O3 होईल, आणि या साईडला काय होईल? HClO4. त्याने काही घाबरण्याची आवश्यकता नाही, ते ऑक्सिजन एकत्र करण्याने काही फरक पडत नाहीये. ट्रेंड तर सेमच राहणार आहे. ऑक्सिडायझिंग एजंटची स्ट्रेंथ काय होत चालली? डिक्रीज होत चालली. आता याचा पुढचा पॉइंट आहे थर्मल स्टॅबिलिटी. ज्याचा ऑक्सिजन नंबर जास्त आहे तो थर्मली जास्त स्टेबल. ठीक आहे. दिस कंपाऊंड इज थर्मली मोर स्टेबल अँड दिस कंपाऊंड इज थर्मली लेस स्टेबल. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, एक्झाम साठी महत्वाचा मुद्दा आहे.